यस वेलकम पंकज भोईर. विलासमती राणाल संघाच्या इष्टपैलू खेळाडू पंकज भोईर यांनीही या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. खरं तर ते पदाधिकारी नाही आहेत, परंतु तरीसुद्धा या स्पर्धेमध्ये पदाधिकाऱ्यांपेक्षा जास्त त्यांनी मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया. वेलकम पंकज, आमचे मित्र. So welcome all the viewers and listener. You are watching a fabulous trophy. आपण पाहतायत चाचणी स्पर्धा 2025-26 न्यू 40+ भिवंडी यांच्या विद्यमाने टॉप एज लागली आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषेकडे जातोय आणि पदाधिकारी आणि अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यांचा जो बॅनर लागलेला आहे त्या बॅनरला सलामी देणारा हा पहिला चौकार. क्या बात आहे. डीजे मास्टर आज फुल फॉर्मला आहेत. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहतोय आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. स्टंपिंग यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाने अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केला होता आणि त्यानंतर यष्टीचित केला होता. बघूया पंच गणेश पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि ते निर्णय देतील. येस, येस. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला, तिसऱ्या पंचांचा जो निर्णय होता, पहिला फलंदाज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये थर्ड अंपायरने बाद दिला होता सचिन रमेश तेंडुलकर. ही टेक्नॉलॉजी ज्या दिवशी आली त्या दिवशी ही टेक्नॉलॉजी वापरली गेली आणि पहिली विकेट पडली होती ती सचिन रमेश तेंडुलकर. आणि या ठिकाणी मात्र विकेट पडते ती सतीशची. मागच्या हंगामाचा विचार केला तर स्वयंभूस्फोट पायगाव हा संघ टॉपला होता. दीपक मढवी टॉप ऑलराऊंडरमध्ये नंबर 1वर होते. त्यानंतर तुमच्यापर्यंत मी लेखाजोखा पोचवेन, परंतु या सामन्याकडे आपण सजग दृष्टीने पाहूया. महेश गोलंदाजीची सुरुवात करेल. पुन्हा एकदा सतीश बाद, पुन्हा एकदा पंडित आणि नरेश गुलवी ही जोडी खेळपट्टीवर आहे. हा सामना जर जिंकला जोशी इलेव्हन भादवड बी संघाने तर त्यांच्या अपेक्षाही उंचावल्या जाऊ शकतात, कारण सुपर 16मध्ये येण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. माजी अध्यक्ष खुश आहेत, परंतु विद्यमान अध्यक्ष त्यांच्या मनामध्ये थोडी धडधड आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू आहे, परंतु हा चेंडू पंचांकडून वाईड बॉल ठरवला जातोय. धावसंख्या धावफलकावर 1+1 6 लागतीये. यावर्षी काही असो, हेमंत गुलवी साहेब, मुसाभाई अगदी तन मन धन देऊन या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. त्यांचा तर विचार होता चाचणी स्पर्धा दमनला खेळवायची. जर दिवस व्यवस्थित असते आपल्याकडे 20 किंवा 25 दिवस जरी असते तरी मुसाभाई यांनी ही चाचणी स्पर्धा दमनला शिफ्ट केली असती, परंतु काही कारणास्तव निश्चितच ते कॅन्सल झाले आणि रजनी क्रिकेट आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू, कुठे ना कुठे आपण पाहतोय रजनी क्रिकेटमध्ये चेंडू स्लो, थोडासा धीर येतोय आणि त्यामुळे बॅट्समनला अंदाज मिळत नाहीये.
कुठे चेंडू उचलतोय, कुठे चेंडू अगदी झपकन फलंदाजाला चकवतोय. 8 धावांवर अजूनही खेळतोय जोशीलोन भादवड बी संघ. रिवा स्वीप, चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट घेतलेला, थर्ड मॅन सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. येस, आणि चेंडू सीमारेषा पार. राजेंद्र बजागे सर यांचा इशारा, चौकार. रात्र झालेली आहे, डीजे मास्टर असे गाणी लावू नका, नंतर आमचे 40+ खेळाडू कोमात जातील. ऑफ स्टंप सोडणारा हा चेंडू पंच मात्र ओव्हर झाल्याचा इशारा करतायत. पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर एक विकेट वाईट आणि आणखी एक चौकार, संमिश्र षटक आपण बघितलं. आपण पाहताय टॉस बॉक्सचा जर विचार केला तर टॉस बॉक्स 31 ज्या संघांनी सहभाग घेतलेला या स्पर्धेमध्ये, त्या 31 संघांची नावं टॉस बॉक्समध्ये पहिल्यांदाच चाचणी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि संस्थापक अध्यक्ष तसेच विद्यमान अध्यक्ष यांचा कटआउट टॉस बॉक्समध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश, आपण 2 विकेट घेता तर निलेश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. वलगावचे निलेश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गावाची नावं सांगा मित्रांनो. गावाचं नाव तुमच्या नावापुढं असणं ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही कुठल्या गावामध्ये राहता, तुमच्या गावाचा अभिमान तुम्हाला पाहिजे. भले तुमचं गाव राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये कुठलंही असो, परंतु गावाचा अभिमान प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक व्यक्तीला पाहिजे. राऊंड द विकेट, पुल केलेला आहे, पॉवरफुल मात्र फटका नाहीये. समोर अगदी क्षेत्ररक्षकाच्या. आणि गावामध्ये बघा सध्या डेव्हलपमेंट खूप होतीये. गावाच्या आजूबाजूला आपल्या जुन्या स्थलांची जी मालरानाला वगैरे नावं दिलेली आहेत, ती नावं पुसू नका. हा कॉम्प्लेक्स तो कॉम्प्लेक्स आला तरी मात्र गावाची जी जुनं नावं आहेत ती पुसू नका. तीच आपली खरी ओळख आहे. पूल केलेला आहे. बऱ्याचशा गावामध्ये आपण पाहतोय डेव्हलपमेंट झालेलं आहे, अनेक कॉम्प्लेक्स उभे राहिलेले आहेत, परंतु त्या गावांची जुनी जी ओळख होती, जुनी जी नावं होती, ती पूर्ण नामशेष झालेली आहेत. आणि तिथे हा कंपाऊंड तो कंपाऊंड असे कंपाऊंड उभे राहिलेले आहेत. वेलकम जय पाटील, वेलकम जितू पाटील, जयगावदेव वडूनगर संघाचे अष्टपैलू जितू धुमाले, आपला हार्दिक स्वागत आहे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? चांगले क्षेत्ररक्षण होते. आगरी समाजाने खूप त्याग केलेला आहे. कुठलाही प्रोजेक्ट येवो, मग बुलेट ट्रेन असो, मग मेट्रो ट्रेन असो, विरार कॅरिडॉर असो, किंवा इतर कुठलाही प्रोजेक्ट असो, समृद्धी हायवे असो, जागा जातात त्या फक्त आगरी समाजाच्या. खूप मोठा त्याग या आगरी समाजाने केलेला आहे. त्यामुळे आपल्या गावाच्या आजूबाजूची नावं ही नामशेष करू नका. चेंडू हवेत आहे आणि चेंडूला मात्र कॅच करता आलेला नाही या यष्टीरक्षकाला, परंतु फलंदाज धावबादच्या रूपाने होईल बाद. धावा धावफलकावर लागतायत त्या 18.
कॅच बॅट्समन प्रदीप पाटील. पंडित आणि प्रदीप पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. पंडितच्या बॅटमधून एक चौकार, सतीश यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर नरेश प्रदीप पाटील खेळपट्टीवर आहेत. डॉट चेंडू बघा, संदीप मोरे भाऊ सांगतात आमच्या बॅटला तरी चेंडू लागत होता, परंतु इथे बरेचसे चेंडू डॉट जात आहेत. पण संदीप मोरे भाऊ, रवी पाटीलची ती कामगिरी विसरू नका. या सीझनमधील अप्रतिम षटक, लॉफ्टेड शॉट आहे, मात्र फिल्डरला बीट केलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त सिंगल येईल. धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. दोन षटकं संपली. पहिल्या षटकात 12 आल्या, दुसऱ्या षटकात 7 आल्या. 19 धावा. नेक्स्ट मॅच जय गावदेव वडूनगर वर्सेस चौथा हिरवा माणकोली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये यायचे. अर्थातच जयगावदेव वडूनगर संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि चौथा हिरवा माणकोली. खूप महत्त्वाची ही मॅच असेल जयगावदेव वडूनगर संघासाठी. चौथा हिरवा माणकोली संघाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. सकाळी 72 धावा केल्या जयगावदेव वडूनगर संघाने, त्यांचा रेकॉर्ड मोडला. चौथा हिरवा माणकोली संघाने तब्बल 88 धावा केल्या 4 षटकामध्ये. आणि समोर संघ होता आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे. दोन्ही संघांच्या समोर तोच संघ होता. संदेश वखारे, क्या बात है, मेरी आवाज मेरी पहचान. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये संदेश वखारेने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याचं नशीब बघा, दोन्ही सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. एकदा कॅच आउट आणि त्यानंतर LBW. या स्पर्धेसाठी संदेश वखारे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक. हा बिमर चेंडू, संघाला बिमार करणारा चेंडू. राजेंद्र बजागे सर यांचा इशारा नो बॉलचा. पुढील चेंडू फ्रीड. इथे चर्चा सुरू आहे. गुलवी साहेब खुश आहेत या नोने, मोरे भाऊ खुश आहेत या नोने. लॉफ्टेड शॉट मात्र सीमारेषा क्लिअर करता आलेला नाहीये. ओहो, फ्री हिट होता. हे मला वाटतं फलंदाजांना चांगलं माहीत होतं. दीपक, आपण संपर्क साधा जयगावदेव वडूनगर संघाशी. मागे जी आग लावलेली आहे, आग लावायचं काम करू नका मित्रांनो. आयुष्यामध्ये सर्व कामं करा, परंतु आग लावायचं काम करू नका. आग विझून टाका, कारण धुराचा प्रादुर्भाव मैदानावर पडेल आणि निश्चितच खूप कठीण जाईल यानंतर चेंडू दिसणं. वेलकम रजिस्ट्रार यशवंत पाटील, स्वागत आहे आपलं. वेलकम योगेश चिकणे सर. परशुराम धोंडू टावरे विद्यालयावर स्वतः शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वेलकम बजरंग पाटील भाऊ, आपलंही स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. वेलकम मयंक चिकणे. वेलकम लकी चिकणे अन्वित, आपलंही हार्दिक स्वागत आहे. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडू खाली. संदेश वखारे यांचा अप्रतिम झेल, फलंदाज फेल.
नॉट आउट आहे. पंच धावा किती आल्या? पंच 2. थँक्यू. पुढचा चेंडू लॉफ्टेड शॉट आहे, परंतु सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल धावसंख्या होईल ती 28-28. चौथं षटक या इथे मार्गस्थ आहे. मोनिशचं हे षटक खूप महत्त्वाचं षटक आहे, खास करून जय बजरंग भिनार या संघासाठी. या षटकामध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील. पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी हा चौकार, नेत्रदीपक चौकार. समालोचन कक्ष व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार. या चौकाराने धावसंख्या वधारलेली आहे. 36 वर स्कोर बोर्ड पोहोचवलेला आहे. जोशीलन भादवड बी संघाचा आणि बॅट्समन आहे संतोष. प्रदीप पाटील आणि संतोष ही जोडी खेळपट्टीवर आहे. संतोषच्या बॅटमधून लाजवाब 2 चौकार आपण बघितले. रजनी क्रिकेटमध्ये अगदी तंत्रशुद्ध टेक्निकल बॅटिंग करताना पाहतोय आपण संतोषला. आणखी एक चांगला फटका, यावेळी लॉंग ऑफ सीमारेषेवर. ओहो, चौकारांची हॅट्रिक. संतोषची ही दुसरी हॅट्रिक चौकारांची आपण पाहतोय. या अगोदर संदेश पाटील खारबाव याने चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. तिसरी हॅट्रिक संतोषच्या बॅटमधून लाजवाब बॅटिंग. या चौकाराने धावसंख्या आता 40 वर पोहोचलेली आहे. बॅकफुटला गेले फलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. आता चौकार जाणार नाही, आता फक्त 2 धावा मिळतील, परंतु तो आला, त्याने मारला आणि त्याने जिंकलं असं म्हणावं लागेल संतोषसाठी. शेवटच्या षटकामध्ये बघा 4-4-4-2 शेवटचा चेंडू. चांगली फलंदाजी संतोषची. चेंडू हवेत आहे. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 43 लागते. 44 धावांचं लक्ष या इथे ठेवलं गेलेलं आहे. चला, जयगावदेव वडूनगर संघाचे कॅप्टन आणि चौथाईराव मानकोली संघाचे कॅप्टन अविनाश माळे आपण टॉस बॉक्समध्ये या. मान्यवर कक्षामध्ये मी विनंती करेन. दशरथ भाऊ आपण या टॉससाठी, आणि पाटील साहेब आपण या. मनोज ठाकरे सर. या ठिकाणी केले जातं निर्णायक. पाहूया कुठल्या संघाच्या बाजूने लागते. चौथा हिरवा मानकोली या संघाने हेड असं कॉलिंग दिलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी पाहतोय टेल आलेला आहे.
तर नाणेफेकीचे कॉल जे आहे ते नवघर संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय काय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. निश्चितच क्षेत्ररक्षण करणार आहात. आपल्या समोर टीम जी आहे ती होम ग्राउंडची आहे, तर त्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? नाही अध्यक्ष, माजी अध्यक्ष जिगेदादा यांची टीम चांगली आहे. चौथा हिरवा मानकोली मागच्या सामन्यात तब्बल 88 धावा केल्या होत्या. या संघाला कमीत कमी धावांपर्यंत आमचा रोखण्याचा प्रयत्न असेल. चांगले बॉलर आमचे फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच आपण पाहतो ही स्पर्धा खूप चांगली सजवली गेली आहे आणि पहिली वेल रजनी स्पर्धा या ठिकाणी सजवलेली आहे. हंगामाला सुरुवात इथून होते, इथनं मग आपापल्या विभागामध्ये जाऊन स्पर्धा होत आहेत. त्या स्पर्धक आयोजकांना, खेळाडूंना आपण काय संदेश द्याल? संदेश इतकाच आहे बघा, या संघटनेमध्ये जेवढेही संघ आहेत, जेवढेही खेळाडू आहेत, त्या खेळाडूंनी या संघटनेची इज्जत करावी, या संघटनेचा सन्मान करावा. कारण ही आपली संघटना आहे, स्वतःची संघटना आहे, अशी भावना ठेवून जर तुम्ही खेळाल तर संघटनेचाही सन्मान वाढेल आणि ॲज अ क्रिकेटर, ॲज अ खेळाडू तुमचाही सन्मान वाढेल. खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. तर आपण नाणेफेक हरलात, नाणेफेक जर जिंकला असतं तर आपला निर्णय काय असतं? फील्ड. यस यस, हवं ते मिळत नाही आहे, तेव्हा प्रयत्न हे अधिक करावे लागत आहेत. समोर टीम जर पाहायला गेले तीही चांगली आहे. तर आता या ठिकाणी आपण फलंदाजी करत आहात, तर किती धावांची मजल मारण्याचा आपला प्रयत्न असेल? जास्तीत जास्त. निश्चित चाचणी स्पर्धा म्हटली तर सर्वांची आवडीची, कारण याच्यामध्ये नवीन फलंदाज आपण भरतोय, काही अटी नियम इथनं लादल्या जात आहेत. तर आपल्या संघामध्ये असं नवीन कोणी या हंगामामध्ये नाही अजून तर. यस आहे, ती टीम आहे. आपण पाहतोय या संघटनेच्या माध्यमातून खूप साऱ्या चांगल्या स्पर्धा होत्या. जे प्रश्न मी चिकणे साहेबांना विचारले तोच प्रश्न तुम्हाला विचारतो की येणाऱ्या आगामी कालामध्ये ज्या स्पर्धा होतील त्या आयोजकांना आणि प्रत्येक खेळाडूला आपला काय संदेश असेल? एन्जॉय करा फक्त क्रिकेट. यस, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. क्रिकेट हे एन्जॉय करायचं असतं आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की वडूनगर संघाच्या बाजूने नाणेफेकाचं कॉलिंग लागलं गेलं आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. ओर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती 3 बाद 43 जमा केली आणि या ठिकाणी आपण पाहतोय जय बजरंग भिनार या संघाला 44 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. विनंती असेल जोशी 11 भादवड बी, आपणास विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊन खेळायला आपण सुरुवात करूया. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण वेळेचा सदुपयोग करायचा आहे, वेळ वाचवायची आहे. त्या अनुषंगाने जेणेकरून आपला शेड्यूल जो आहे तो लवकरात लवकर कंप्लीट होईल. कारण रजनी स्पर्धा म्हटली की आपल्याला कमीत कमी वेळामध्ये सामने खेळायचे असतात. याच्यानंतर आपल्याला एक चांगली बिग फाईट पाहायला मिळेल. स्थानिक संघ चौथा हिरवा मानकोली वर्सेस जयगावदेव वडूनगर याच्यामधलं एक द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. जगदीश आणि मंगल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी जी धुरा जी आहे ते आपण पाहतोय. सतीश गेम ऑन. जय श्रीराम खेळायला होते. या ठिकाणी सुरुवात गोलंदाज सतीश टन होते गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी. पहिल्या चेंडू स्लोअरचा मारा पुरेपूर वापर केला जातोय, प्रहार केला जातोय, हल्ला केला जातोय.
वज्र टोला दिला जातोय, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. सुरुवात आगाज खूप चांगल्या पद्धतीचं आलेला आहे. 44 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकामागे आपल्याला 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. म्हणजेच पहिल्या चेंडूवरती जो मोठा फटका आला, एक फटका आल्यानंतर कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल. पाहूया आगामी कालामध्ये किती धावा या ओव्हरमध्ये जमा केल्या जातील. पहिले षटक पॉवर प्लेचा आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमा केल्या तर येणाऱ्या कालामध्ये तुमच्यावरती जो दबाव प्रेशर कमी होईल. त्यासाठी जाणली जाणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग भिनार छुपा रुस्तम टीम आहे. प्रत्येक वेळी खेळत असताना आपला ताकदवार खेळ दाखवत असतात. कारण हरलो कसा याला महत्त्व नाही, परंतु लढलो कसा याला खूप महत्त्व असतं. आणि ते लढणं झिजणं आपल्याला जय बजरंग भिनार या संघाचं पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरतून पॉवरफुल फटका, सीमा पार, चौकार. या 4 धावेने डावाला मिळतो आकार 10. या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. आक्रमण आणि आक्रमण जगदीश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या नावारूपाने हा खेळाडू खेळतोय तो रंग रूप या ठिकाणी दाखवतोय. यावेळेस लोअरचा मारा पाहूया. गॅप शोधता आलं नाही आहे, परंतु एक आत्मविश्वासाने खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार, एक चौकार, त्यानंतर एक ड्राईव्हचा फटकाही चांगला पाहायला मिळाला. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. जी सरासरी 11ची आहे प्रति षटकामध्ये राखायची, ती सरासरी मात्र या ठिकाणी 3 चेंडूंमध्ये आलेले आहे. पॉवर प्लेचं ओव्हर असतं, त्याच्यामध्ये जास्त धावा जर तुम्ही जमा केल्या तर येणाऱ्या काळामध्ये त्याचा खूप फायदा होतोय. तर पाहूया यावेळेस मंगल हा एक चांगला खेळाडू आहे. सुरुवात चांगली करून देणं गरजेचं आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू. निश्चित भरपूर खेळाडू या टीम मध्ये अजून फलंदाज बाकी आहेत. यावेळेस आपण पाहतोय एक धाव घेतली जाते आणि अनिल किनी सर आपण जर पाहिले ना तर अजून भरपूर खेळाडू या टीम मध्ये बाकी आहेत की ज्यांच्यामध्ये दमखम आहे मोठे फटके मारण्याची. खरोखर मनोज, मी तर म्हणेन अजून संदेश वखारे बाकी आहे. यावेळेस पाहतोय आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हवं तसं बॅटच्या पटामध्ये आला नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगलने खेळलं, रोटेट झालेला पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते 13 या अंकावरती. या 3 चेंडूमध्ये भरपूर धावा बनल्या, त्यानंतर मात्र गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि कमी धावा खर्च करत एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही आपण पाहतोय की 31 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं ओव्हर कोण घेऊन येते पाहण्यासारखं राहील. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या, कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद करता आलं नाही आहे. जगदीश एक स्फोटक फलंदाजीचा रूप धारण करतोय आणि भरपूर अशा आकांक्षा आहेत आपल्या संघासाठी. सामना ही महत्वपूर्वक आहे. पाहूया
विजय संपादक खेचून आणतील का हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू फुलटॉस, चेंडूला टर्न केलेला बॅकवर्ड स्पेड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्या बात है, गिरेंगे पडेंगे लेकिन काम तो अच्छा करेंगे. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. पुन्हा एकदा पाहूया. कल्पेश टर्न होतंय. फुल टॉस, चेंडू हाताला होता परंतु पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. दुसऱ्या धावेची मागणी केली जाते. एकच धाव, सिंगलनेच खेळ आपण पाहतोय. काही चेंडूंचा पाहायला मिळतं. सुरुवातीचे 2 चेंडू जर सोडले तर त्यानंतर आपण पाहतोय जेवढ्या पण धावा आलेल्या आहेत त्या सिंगलने आलेल्या आहेत. धावसंख्या पाहतोय आपण धावांकावरती 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. 44 धावांचं लक्ष आहे. कल्पेश गुलवी कमबॅक करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली होती, पंच केलं गेलं आहे. पॉईंटच्या रिजनमधून चेंडू डीपमध्ये उचलला जाईल तोपर्यंत अवसर वेल 2 धावा कंप्लीट करण्याचा आणि त्या 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. 17 या अंकावरती धावफलक पोचतंय. एक चांगली रणनीती वापरली गेली आहे फलंदाजीच्या माध्यमातून. सिंगल डबलने खेळ रोटेट पाहायला मिळते. जेवढा गेम पुढे जाईल तेवढं त्या संघासाठी चांगलं आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुद्धा तो दमखम आहे. पाहूया पुढे चेंडू यावेळेस उडवलाय. चांगला फटका आहे. चेंडू गॅप मध्ये येतोय. सीमा पार, चौकार. यावेळेस पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटवरती चेंडू हाताला होता. यावेळेस ऑन साईडला पाहतोय. काउ कॉर्नरला चेंडू फील्ड केला जातोय. रनिंग तेवढीशी चांगली पाहायला मिळाली नाही आहे या 2 फलंदाजांमध्ये, कारण चेंडू डीपमध्ये होता. स्टार्ट लेट घेतला जातोय त्या कारणास्तव सेकंड डबलची रन आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. धावसंख्या 22. जेवढ्या झाल्या तेवढ्या अजून बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 अंतिम चेंडू फेकण्याच्या तयार आहेत कल्पेश. यावेळेस आपण मोठा फटका खेळताना पाहायला मिळाला परंतु मिस होताना पाहायला मिळाल्या. निर्धावची सांगता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. 22 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांमध्ये 22 धावांची आवश्यकता. जशाच तसं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हा षटक जो आहे 3रं हा खूप महत्त्वपूर्वक असेल, कारण या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या भिनार संघासाठी कारगर ठरतील. परंतु इथनं जर चांगली गोलंदाजी झाली तर शेवटच्या ओव्हरला जास्त धावा राहून भिनार संघावरती दबाव वाढेल. पाहूया काय घडतंय येणाऱ्या काळामध्ये, कारण क्रिकेट म्हटलं तर जर तरला मुलीत जागा नाही आहे. आपण नेहमी म्हणत असतो 12 मध्ये 22 बनले आणि 12 मध्ये 22 ची आवश्यकता. यानंतर ही चांगली मॅच पाहायला मिळेल. जय गावदेव वडूनगर वर्सेस चौटा हिरवा मानकोली ही टीम पाहायला मिळेल. एक स्थानिक संघ तर एक बलाढ्य संघ, अशी बिग लढत या सामन्यानंतरही आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर सिद्धिविनायक अंजूर आणि सागर 11 जय बजरंग गोरसई. त्यानंतर पाहायला मिळेल स्वयंभू पायगाव आणि सिद्धिविनायक अंजूर. हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप यावेळेस क्या बात आहे. तेच तर्रार चेंडू हाताला जातोय. काय भन्नाट वेग आपण पाहतोय या चेंडूवरती आणि त्याचा पुरेपूर अंदाज काय घेता आला नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची होते सांगता.
पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साने चेंडू ऑन साईडला जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीसाठी कॉलिंग पाहायला मिळाली आहे. फेकी थोडीशी वाईडीस दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. हे धाडस हवं असतं. पहिली धावी अतिशय वेगाने जर तुम्ही कंप्लीट केली तर दुसऱ्या धावीसाठी तुम्ही हिंमत करू शकता आणि ती परिस्थिती या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिली धाव अतिशय वेगाने घेतली. दुसरी धाव तदनंतर लगेच कंप्लीट करताना पाहायला मिळाली. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा मित्र आपण अनुभवतात. अतिशय भगवमय वातावरणामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. पुढील चेंडू यावेळेस हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला होता. नियंत्रण राहिलं नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा या ठिकाणी भरणा. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 25 ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. 44 धावांचं लक्ष आहे. अजून 19 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण. ह्या वेळेसही पाहतोय आपण चेंडूला समोर ठेवला त्या कुठल्या स्पॉट वरती चेंडू आदळला जातोय आणि अतिशय वेगवान गोलंदाजीचा मारा, तिखट मारा पाहायला मिळते. लाईन लेंथ बरोबर यावेळेस सुधारित हाताळली. मागील चेंडू जर पाहिला तर स्क्वेअर मारा पाहायला मिळाला होता. व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये आपण पाहिले तर काही चेंडूवरती नियंत्रण सुटला होता, परंतु इथं बरोबर परफेक्ट बॉल. पुन्हा एकदा इथं मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली गेली आणि या ठिकाणी पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण. दुसरीची कॉलिंग केली जाते आणि या दरम्यान आपण पाहतो या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 27 ऑन बोर्ड. 8 बॉल 17 धावाची आवश्यकता आहे. 8-17चं इक्वेशन, बोल्ट इक्वेशन जवळ आपण पाहिलं तर डबल आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावांची आवश्यकता आहे. सिंगल डबलने खेळ करत एखाद बाउंड्री जरी आली तरी आव्हान कुठेतरी सहज होईल, परंतु गोलंदाजी धार चांगली आहे. यावेळेस पाहतोय आपण खेळून काढलेले आहे समोरच्या दिशेने. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 28. अजूनही 16 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 16 धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. आणि इथं मात्र आपण पाहतोय धाव घेतली नाही आहे. याला कारण आपण जर पाहिलं तर स्ट्राईक वरती जगदीशाला राहायचं आहे, परंतु एक धावेला खूप महत्व असतं. सहा चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता आहे. आता थोडंसं आव्हान कठीण होत चाललेलं आहे. 44ची आवश्यकता होती. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 28. चला स्पीडअप करा, घाई करा प्लीज, विनंती असेल. खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा, कारण या मॅचला आपण पाहतोय भरपूर वेळ जातोय. खऱ्या अर्थाने प्रत्येक इनिंगला 20 मिनिटाचा अवधी देणं आवश्यक आहे आणि त्या 20 मिनिटामध्ये पूर्ण 4 षटक आपले कंप्लीट करणं गरजेचं आहे. परंतु इथं म्हणजे भरपूर वेळ वाया जातोय. रविकांत या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येते. 16 धावा वाचवायचे आहेत. भरपूर विचार विनिमय केला संघ नायकाने, तेव्हा कुठे त्याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. पाहूया जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला किती पात्र ठरतंय
हे पाहण्यासारखं राहील. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं जगदीश यांनी सुद्धा आपल्यावरती विश्वास दाखवला गेला आहे. स्ट्राईक आपल्याकडे राखली गेली आहे. चला पंच, आपण ही खेळाकडे लक्ष द्या. तुम्ही वारंवार सूचना करा. चला चला प्लीज विनंती असेल, आपण वेळ भरपूर खर्च करतायत. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. वाईटच्या आशेने जरूर बघितलं होतं, परंतु आपण जागेवरून फटका मारण्याचा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रयत्न पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप चेंडूच्या लाईनपर्यंत पोचता आलं नाही आहे आणि निर्धावची झाली सांगता 5-16चं इक्वेशन या ठिकाणी आलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू हाताला जातोय. आता मात्र 4-16. काय बात आहे, चांगली रविकांतनी सुरुवात केली, गोलंदाजी स्टार्टअप केलं आणि आता आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये 16 धावाची आवश्यकता. पुढे चेंडू यावेळेस चेंडू ऑन साईडला येतोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू 3 आणि विजयाचं समीकरण 3-14. तीन 14चं इक्वेशन आलेलं आहे. आता सामना भरपूर कठीण झालेला आहे. 2 भेगीत करणं गरजेचं आहे. या ठिकाणी व्हाईट बॉल, क्या बात आहे, थोडीशी ट्विस्ट आलेला आहे, रंगत आलेला आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. कारण आता 12 धावायची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 मोठे फटके षटकार लागतील. क्या बात आहे, हाही चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. आता मात्र आपण जर पाहिलं 2 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. यस, आता वाईट आहे या ठिकाणी. आता 2-12. 2 में 2 लगा डाला तो अपनी टीम झिंगा लाला. पाहूया काय घडतंय. विश्वास ठेवलेला आहे, तर विश्वासाला पात्र ठरतील का? परंतु गोलंदाज अतिशय हुशार आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रेशर 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 गोलंदाजीच्या डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय आणि वारंवार स्क्वेअर मारा दिसतोय. फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्या रडारमध्ये, त्याच्या रीचमध्ये, चेंडू हाताळण्यामध्ये कुठेतरी कंजूसी करतोय. पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज होतोय तयार, सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे. अजून एक आपण पाहतोय व्हाईट बॉल. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. रविकांत, क्या बात आहे. 4 चेंडू व्हाईट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण कुठेतरी कमी झालेलं आहे. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एक षटकार, एक चौकार, 2 षटकार तरी विजय संपादन होऊ शकत आहेत. अजूनही आशा पल्लवीत आहेत. परंतु जगदीश आणि मंगलमध्ये ठरवलं की आम्ही दोघेच मॅच खेळू. क्या बात आहे. पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज होतो तयार. हा चेंडू खूप महत्वपूर्वक स्लोअरचा मारा कार्पेटच्या साहाय्याने जातोय. आता मात्र कुठेतरी जे विजयाचं समीकरण जीवित होतं ते कुठेतरी लांब जाताना पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा चेंडू
आणि 8 धावाची आवश्यकता. निश्चित पाहूया, 4 वाईट तर आतापर्यंत टाकलेले आहेत, अजून 2-3 वाईट टाकतील की काय पाहूया. पुढील चेंडू, क्या बात है, व्हाइट बॉल. चेसिंग कंपल्सरी. आता मात्र पाहतोय आपण 1 बॉल 7 धावेची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा चेंडू सांगून जाईल, बट टेन्शन आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून या ठिकाणी आपण जर पाहिले तर जोशी 11 भादवड बी संघामध्ये 1 चेंडू 7 धावेची आवश्यकता आहे. पाहूया, आणि भरपूर वेळ घेतला जातोय. पंचाच्या माध्यमातून या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. वेळ कसा वाचेल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. पाहूया, यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे. सुटकेचा श्वास सोडला असेल निश्चितच सर्व टीमने, भादवड बी संघाच्या पाठीराखेने, आणि या ठिकाणी पाहतोय आपण विजय संपादन करतोय.